नमस्कार, मी निखिला. फडणवीस सरकार 2.0 या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. ठीक एक वर्ष आधी न भूतो न भविष्यती असा 232 आमदारांचं बंपर बहुमत मिळवत महायुती सत्तेमध्ये आली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक अशी कामगिरी केली. भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले. एवढं शक्तिशाली बहुमत मिळाल्यानंतर अर्थातच महाराष्ट्राच्या अपेक्षा सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत आणि या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. गेल्या वर्षभरापासून ते जोरदार कामाला देखील लागलेत. विकसित महाराष्ट्राचा कलश हाती घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारची घोडदौड सुरू आहे. पण त्याच वेळी वर्षभराचं सरकारचं रिपोर्ट कार्ड काय आहे? महाराष्ट्राची जनता खरंच खुश आहे का? वर्षभराच्या आधी मतदान करणारे मतदार सरकारवर समाधानी आहेत का? तर या सगळ्याचा आढावा आपण पुढच्या एका तासामध्ये घेणार आहोत. सिओटरने केलेला हा सर्वे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं या सरकारविषयी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहूयात कोणते मुद्दे आहेत जे जनतेला भावलेत आणि कोणत्या मुद्द्यांवर जनतेनं नापसंती व्यक्त केली आहे. राज्यातील राजकारणाबाबत जनतेला नेमकं काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जनतेला कोणता वाटतो ते आपण पाहूया. 30.2% लोकांना बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो, तर 10.5% लोकांना वीज, पाणी, रस्ते हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, तर 30.9% लोकांना शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. 1.9% लोकांना हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो, तर 6.8% लोकांना कायदा सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. 7.7% लोकांना सरकारी कामातील भ्रष्टाचार, स्थानिक भ्रष्टाचार हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, तर 2.2% लोकांना सीएए, एनआरसी, एनसीपीआर, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. 4.8% लोकांना महागाई हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, तर 2.8% लोकांना राज्याचा सर्वांगीण विकास हा महत्त्वाचा वाटतो. 2.4% लोकांना सांगू शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलंय. तुमच्या मते आतापर्यंत कोणत्या आघाडीनं किंवा पक्षानं महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे? 21.24% लोकांना असं वाटतं की काँग्रेसने. 35.5% लोकांना वाटतं भाजप. 12.5% लोकांना वाटतं शिवसेना. 5.1% लोकांना वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 6% लोकांना वाटतं शिवसेना भाजप युती. 3.4% लोकांना वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी. 5.9% लोकांना महाविकास आघाडी वाटतं, तर 10.1% लोकांचं म्हणणं सांगू शकत नाही. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदाराची कामगिरी आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर 39.1% लोकांनी मी खुश आहे आणि तो पुन्हा जिंकावा असं मला वाटतं असं म्हटलंय, तर 22.1% लोकांनी मी खुश आहे पण मला वाटतं कोणी दुसऱ्यानं जिंकावं. 24.2% लोकांना मी नाखुश आहे आणि निश्चितपणे वाटतं की दुसऱ्यानं जिंकावं. 3.4% लोकांना मी नाखुश आहे पण तरीही त्याने पुन्हा जिंकावं असं मला वाटतं. 4.3% लोकांना मी त्याला ओळखतही नाही असं वाटतं. 6.9% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. तुमच्या विधानसभा मतदारसंघातील आमदाराची कामगिरी आणि त्याला पुन्हा निवडून आणण्यासंदर्भात तुमचं मत काय? तर मी खुश आहे आणि तो पुन्हा जिंकावा असं मला वाटतं असं 43.3% लोकांनी म्हटलंय. 22.6% लोकांनी मी खुश आहे पण यावेळी दुसरा उमेदवार जिंकावा असं मला वाटतं असं म्हटलंय, तर 22.4% लोकांनी मी नाखुश आहे आणि निश्चितपणे वाटतं कोणी दुसऱ्यानं जिंकावं. 3.5% लोकांनी मी नाखुश आहे पण तरीही त्याने पुन्हा जिंकावं असं मला वाटतं. 1.7% लोकांनी मी त्याला ओळखतही नाही असं म्हटलंय, तर 6.4% लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारची कामगिरी. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये केलेल्या विकास कामांना घेऊन सध्याच्या राज्य सरकारचं मूल्यमापन कसं करता येईल, कसं केलेलं आहे जनतेनं ते आपण पाहूया. तर 31.7% लोकांना असं वाटतं की चांगली आहे. 28.7% लोकांना वाटतं की सरासरी आहे. 28.5% लोकांना वाटतं की वाईट आहे आणि 11% लोकांनी मात्र आपण सांगू शकत नाही असं मत व्यक्त केलेलं आहे. तर फडणवीस सरकारचं हे रिपोर्ट कार्ड आहे.
तर तुम्हाला महाराष्ट्रातला कोणता नेता सर्वात जास्त विश्वासार्ह वाटतो? तर त्यामध्ये 17.8% एकनाथ शिंदे, 35.7% लोकांनी मात्र देवेंद्र फडणवीसांना पसंती दर्शवलेली आहे. 14.4% लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दर्शवली, 4% लोकांनी राज ठाकरे यांना आणि 11.2% लोकांनी शरद पवार यांना पसंती दर्शवली आहे. तर आपण सरकारचा हे रिपोर्ट कार्ड या ठिकाणी पाहत आहोत.